हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वप्नाली विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चॅलेंज व्हिडिओ करणार आहे आणि चॅलेंज असं आहे की 1 मिनिटामध्ये तिघी जणींनी हे तांब्या फुल आहे पाण्याचे 1 मिनिटात ह्या तिघी जणी संपवायला पाहिजे आणि जर कोणी संपवलं तर त्याला 10 रुपये। चालते ना थांबा, रेडी व्हायचं अजून। ठेवा तिथं तिथं। हाँ, तर हा चॅलेंज व्हिडिओ करणार आहे। आता चला आपण तयार राहूया। एकेका दाखवा। हाँ, फुल तांब्या आहे ना? हाँ आहे, ओके। रोनी डिस्टर्ब नाही करायचं बाळा। रेडी स्टडी गो। ठसका लागेल, शिस्तीत निवांत 1 मिनिटामध्ये। शिस्तीत ठसका लागेल, थांबायचं, काही एवढं हे नाही आहे। तिघी जणी पाणी पिचलं, तिच्या नाकातनं पाणी लागलं। हा सोडू ए शिस्तीच का साग सांडली स्वार्थ। हा डाव बाद तू ओतली। रोनक हा चला 1 मिनिट झालेला आहे आणि हिचा आहे, हिच्या अर्धा नाकातनं पण बाहेर येत होत आणि हिचा पण आहे आणि तिने अर्धी सांडलेली पण। मग विनर कोण झालं? धनश्री। चला आणि आपल्या सापडलेला आहे आणि ते आहे उठावरती विनरनी धनश्री आणि 10 रुपयाची मानकरी आहेत। काय लागते जीवाला? म्हणजे असं गरीब असली तिनं असं काहीतरी झालं तर मला जीवाला ते पण गरीबच असतात, ते तर नाही गरीब असतात, त्यांना पण द्यायचं असतं। काय त्याला गेलो आणि माझी बहीण म्हटली चल की पाटाळ जाऊया। मी म्हटलं अगं इथनं माळातनं पाटाळ करता आणि घरात आल्यावर आम्हाला मार बसला। लाला अवघड गावठी भाषा का वापरतात? सवन ठेव असं सवन म्हणजे मला काय कळत। धनू झालेली आहे विनर आणि इकडे या धनश्री। आमचं पाणी 1 मिनिटामध्ये 1 मिनिट तुमचे 10 रुपये, 10 रुपयाची मानकरी। काय वाजत त्याच्याकडे कर की काय हरून कसं वाटते? हरल्यानंतर कसं वाटते सांगाव? बरं वाटतंय। तुला काय वाटते हरल्यानंतर कसं वाटते? मला तर लईच बरं बोर वाटते का वाईट वाटते? वाईट वाटते। आणि तुला? वाईट वाटते। मम्मीचा बर्थडे थांबळा दीदी थांब, दीदी काय म्हणतात बघूया। ह्या दोघींचा मम्मीचा बर्थडे आहे, मम्मीचा बर्थडे आहे आणि मग तुम्ही काय तर त्या सरप्राईज प्लॅन करत आहेत, त्या लहान आहेत पण तरी सुद्धा। आणि काय काय केलं सांगा जरा। मी कानातलं घेतलंय, मी हिनं म्हणजे खोट म्हणजेच मी दोन कानातले घेतल्यात म्हणजेच 10। असू दे की तरी सुद्धा मुली असल्यावरती कशा गिफ्ट एवढ्याशा लहान आहेत आणि तरी यायला लागल्यात। आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती आणि तुम्हाला थोडं एक दृश्य दाखवायचं होतं। कबूतर किती छान बसलेले आहेत बघा। बघायला कसं आलं तू सांगतो। आम्ही चाललेलो काम संपल्यानंतर, ऑफिस संपल्यानंतर घरी चाललेलो। हे दिसलं पोस्टर, हे गौतम भैयांचं। एक गाव माळी, हा पिक्चर बघायला चाललेलो आहे आम्ही। माळीन हे आजोळ आहे म्हणून त्यांना ते पिक्चर बघायला जायचं आहे। शाहू टॉकीज। दोन द्या, तू दिलो ना? दोन। मी ज्या कॉलेजला शिकलोय
कॉलेज तुम्हाला दाखवायचं होतं. हे बघा. संतांची कामगिरी वाचत होते, जे संत आधी होऊन गेलेले होते त्यांच्याबद्दल. संत सांगत होते की कोणी, त्यांची शिकवण अशी होती की इक्वॅलिटीची शिकवण होती. कोणी उच्च नाही, नीच नाही, कोणी गोरगरीब म्हणजे श्रीमंत आणि गरीब असं कोणी नाही, तर सगळ्यांना एकसारखं वागवलं पाहिजे. आणि हेच एकता होती त्यावेळेस, आणि तेच ते शिकवत होते. आणि आजकालचं सरकार बघितलं आता तर ते रिझर्वेशन हटाऊ आंदोलन आलेलं आहे. काय त्यावेळेस शिक्षण होतं आणि आत्ताचं काय करतायत शिकून, असं ते तर त्यावेळेस इतकं शिक्षणसुद्धा नव्हतं. ईश्वराने तरुण वयातच ना समाधी घेतली होती, जिवंतपणे समाधी घेतली होती. कुठे घेतलेली ग नंदनी? हां, आळंदीमध्ये जिवंतपणे समाधी घेतली होती त्यांनी, की त्यांनी जिवंतपणे नेहमी सगळ्यांचं चांगलंच बघितलेलं आहे, सगळ्यांना मदत केलेली आहे, सगळ्यांना चांगलं शिकवण देत होते, देवाबद्दल भक्तिमायाचं तेवढंच सांगत होते. आणि त्यांनी जिवंतपणे समाधी घेतलेली आहे आळंदीमध्ये. पंढरीला जेव्हा लोक जातात तेव्हा तिथे नक्कीच गर्दी असते त्यांचे समाधी बघण्यासाठी. तेही कार्तिकीला आळंदी येथे गर्दी केली जाते, लाखो संख्येनं लोक जातात तिथे.